आज आपण पाहत आहोत की नारायणाचा प्रत्येक खेळ हा आचरणाशी संबंधित आहे। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। नारायणाला बालपणीचे 8 मित्र होते आणि सर्वच पहिलवानासारखे मजबूत होते। गिरधर स्वामी त्यांना अष्टद उत्पत्ती असे म्हणत। नारायण 100-200 सूर्यनमस्कार नक्कीच घालत असे। तसेच पोहणे हा नारायणाचा अत्यंत आवडीचा छंद आणि म्हणून अत्यंत लिलया नदीतून नारायण बाहेर पडत। म्हणून पुढे समर्थांचे 2 शिष्य उद्धव आणि कल्याण हे समर्थांच्या संगतीत राहून पुण्यात तरबेज झाले। नारायण एका दमात पाण्याखालून गोदावरी पार करत असे। झाडांच्या फांद्यांना लोंबकळणे किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणे, घरांच्या छपरावर उड्या मारणे, हे सर्व उद्योग नारायण आपल्या सवंगड्यांबरोबर करत असे। नारायण घराघरात जाऊन सर्वांची आदबीने मदत पण करायचा। कुणी भुकेला असेल तर त्याला आपल्या घरातील जेवण घेऊन जायचा। तसेच गावातील मुलांना व्यायामाची शिक्षा सुद्धा द्यायचा। तसे बघायला गेले तर नारायण खोडकर पण तेवढाच प्रेमळ आणि कर्तव्यदक्षही होता। श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ